दिशा सलियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले। दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली, त्यामुळे कामकाज 3दा तहकूब करावं लागलं। या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनू मोरिया यांची नावं आहेत। तसंच माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि पोलिसांनी दिशाच्या कुटुंबावर दबाव आणल्याचं या याचिकेत नमूद केलं आहे। त्यामुळे या प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्द्यावर बोलताना केली। त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारने कुठली करायची ती चौकशी करावी, मात्र राजकीय हेतूने प्रेरित चर्चा इथे करू नये अशी भूमिका मांडली। याचं जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला। सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित शाळा आणि संस्था चालकांची असेल असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सांगितलं। शाळांमध्ये CCTV कॅमेरे अनिवार्य असून राज्यातील खाजगी शाळांनी स्वखर्चाने CCTV बसवण्याची कार्यवाही करावी असं त्यांनी सांगितलं। शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार उत्तम असावा या दृष्टीने सविस्तर SOP म्हणजेच विशेष कार्यप्रणाली तयार करण्यात येईल असंही ते म्हणाले। राज्यातील इयत्ता 3री ते 12वीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली। राज्य मंडळाच्या शाळांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा बहुतांश अभ्यासक्रम स्वीकारण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याबद्दलचा प्रश्न भाजपचे प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता। त्याला उत्तर देताना हे अंशतः खरं असल्याचं भुसे यांनी सांगितलं। सुकाणू समितीने मान्यता दिलेल्या आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचं भुसे यांनी या उत्तरात नमूद केलं आहे। राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण येत्या एप्रिल महिन्यात जाहीर होईल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळणारी सगळी माहिती सरकारने प्रमाणित केलेली नाही, त्यामुळे याचा संतुलित आणि जबाबदारीने वापर होणं आवश्यक आहे असं शेलार यांनी सांगितलं। कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणात सरसकट वापर योग्य नाही असं सांगत कृत्रिम बुद्धिमत्ता हे पूरक आहे मात्र पर्याय नाही याकडे शेलार यांनी लक्ष वेधलं। कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक संधी निर्माण करणारी आहे, मात्र डेटा संरक्षणाचं आव्हान आपल्यासमोर आहे। या आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीने पुढील 4 वर्षात नागरिकांमधून राज्यात 50,000 सायबर सुरक्षा योद्धे तयार करणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं। जेनेरिक औषधांची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठी विशेष अभय योजनेच्या विधान परिषदेतही मंजुरी देण्यात आली।